नमस्कार मंडळी, कसे आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपलं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये, एका नवीन प्रॉपर्टीसोबत. जर तुम्ही कोकणामध्ये NA प्लॉटिंगचा प्रोजेक्ट बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. या व्हिडिओची खासियत अशी असणार आहे की आपण कोकणात कुठेही जागा घ्यायला जातो तर त्या जागेचं टायटल कितपर्यंत क्लिअर आहे, जागा लीगल आहे का, रोड ॲक्सेस लीगल आहे का, डॉक्युमेंट सगळे क्लिअर झालेले आहेत का, जे पासचं काही लिटिगेशन आहे ते येऊ शकतं का. तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते आणि त्याच्यासाठी आपल्याला लागतात वकील किंवा एक चांगले कन्सल्टंट, लीगल ॲडवायझर वगैरे. तर आजचा जो प्रोजेक्ट आहे हा स्वतः आपले जे कन्सल्टंट आहेत किंवा ज्यांचे व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर पाहत असता, सिद्धार्थ, ज्यांनी बऱ्यापैकी आपल्याला माहिती दिलेली आहे ऑलरेडी की कोकणात जागा घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तसंच आपला जो लास्ट व्हिडिओ आला की कोकणातले जागेचे प्रकार काय असतात आणि काय काय गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात, काय काय लँड्स त्यांच्याकडून रेकमेंडेड आहेत. आज स्वतः त्यांच्याकडे जो प्रोजेक्ट आहे त्यांच्या स्वतःच्या कन्सल्टन्सीमधला प्रोजेक्ट ते आज आपल्याला दाखवणार आहेत आणि त्या प्रोजेक्टबद्दल सगळी माहिती आपल्याला देणार आहेत. तर आपण स्वागत करूया आपल्या व्हिडिओमध्ये सिद्धार्थचं. तर सिद्धार्थ आणि पूर्णपणे खात्रीचा प्रोजेक्ट असणार आहे, क्लिअर टायटल आहे, बाकी सगळ्या गोष्टी आपण हळूहळू जाणून घेणार आहोत आणि हा प्रोजेक्ट ते आपल्याला का रेकमेंड करतायत हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, इंजिनियर सिद्धार्थ. तर हा प्लॉट रेकमेंड करण्याचं मागचं कारण असं, हा प्लॉट सुसज्जरित्या वास्तुशास्त्रानुसार आम्ही डेव्हलप केलेला आहे. तर तुम्ही समोरच्या साईडला जर बघाल, ह्या साईडला, तर हा जो आहे तो राज्यमार्ग 100, ओके, राज्यमार्ग 100ला लागून आपली प्रॉपर्टी आहे. त्याच्यामध्ये 2 गट नंबर आहेत. 2 गटमध्ये आपण 29 प्लॉट बसवलेले आहेत. हे 27 प्लॉट आपण बसवलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये पुढचे जे प्लॉट्स आहेत ना, हे सगळे कमर्शियल प्लॉट्स आहेत. तुम्ही बघू शकता आत्ता ह्या नळाला पाणी आहे. अरे वा, नळाला पण पाणी आहे. हां, तर पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता इथे मीटर्स कनेक्शन आलेले आहेत. हे जे पोल दिसत आहेत ना, ह्या पोलही लागलेले आहेत. त्याच्यानंतर त्यावरती आपण सोलर लॅम्प्स लावलेले आहेत. सोलर स्ट्रीट लॅम्प पण आहेत. स्ट्रीट लॅम्प्स आहेत. हा इथे 20 फुटाचा प्रशस्त रस्ता आहे इन आणि आउटचा. ओके. त्यानंतर ही जी बघताय ना, इथे पाण्याची टाकीची पण व्यवस्था केली गेलेली आहे. माझ्या मागे जर बघाल ना, तर पाण्याची टाकी सुद्धा तिथे बांधून आमची कंप्लीट झालेली आहे. अच्छा, म्हणजे गेटवरती पाण्याची टाकी आहे. वॉटर स्टोरेज आमचं रेडी आहे. प्लॉट किती लिटरची आहे ती? ही 30,000 लिटरची टाकी आहे. त्यानंतर प्लॉट जर बघा तर प्लॉटला बाउंड्रीज कम्प्लीट केलेल्या आहेत सगळ्या. ह्या ज्या बाउंड्रीज आहेत आउटर, ह्या प्लॉटच्या बाउंड्रीज मारलेल्या आहेत. तुम्हाला दिसते सगळ्या प्लॉटला नळ कनेक्शन आलेलं आहे. पोल सारे दिसत आहेत तुम्हाला ह्याच्यामध्ये. त्यानंतर माझ्या मागे जर आलात तर इथे जर बघितलं इथे सगळे मीटर्स आपले इन्स्टॉल झालेले आहेत. मीटर जर बघितले तर सगळे रेडीमध्ये मीटर्स आहेत. तुम्हाला हा प्रोजेक्ट रेडी टू मूव्ह ह्या तत्वावरती आम्ही रेडी केलेला आहे आणि आता पूर्ण रेडी झाल्यावरती आपण सेलिंगला काढलेला आहे. मग याचे डॉक्युमेंट्स आतापर्यंत काय काय क्लिअर झाले? त्याचे सगळे डॉक्युमेंट्स सांगतो तुम्हाला तुमचा इंडिव्हिज्युअल 7/12, तुम्हाला तुमचा इंडिव्हिज्युअल मॅप, त्यानंतर तुम्हाला तात्पुरती आणि अंतिम अशा 2 बिनशेती ऑर्डर, त्यानंतर मॅप, वॉटर कनेक्शन, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी कनेक्शन, रोड्स, ह्या ज्या ॲम्युनिटीज आहेत ह्या तुम्हाला मिळणार आहेत. परत ते 13 गुंठ्याचा आपला गार्डन आहे. मागे जे जर तुम्ही दगड बघाल त्या दगडचं थोडंसं एक रॉक गार्डन, एक अट्रॅक्टिव्ह रॉक गार्डन बनवायचं आपलं प्रोव्हिजन असेल. त्याच्यामध्ये चिल्ड्रन प्ले ग्राउंड असणार आहे. याच्यामध्ये खासियत अशी आहे की तुम्हाला 499 मध्ये पर स्क्वेअर फीट 499 ऑल आर इन्क्लुझिव्ह मिळणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्टॅम्प ड्युटी नसणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला GST नाही भरायची आहे. याच्यामध्ये ना तुम्हाला वॉटर कनेक्शन भरायचे आहेत, ना तुम्हाला इलेक्ट्रिसिटी कनेक्शन भरायचे आहेत. सगळं याच्यामध्ये आम्ही सगळ्या म्हणजे ज्या सुविधा आहेत त्या सगळ्या दिलेल्या आहेत. तुम्हाला फक्त येऊन इथे घर बांधायचे. रेसिडेन्शियलला तुम्ही 499 मध्ये सगळं देताय. साईड व्हिजिट चार्जेस पण नाही आहेत? नाही, साईड व्हिजिट चार्जेस वगैरे काही नाही. ओके. आणि प्लॉट पण एकदम 2 गुंठ्यापासून आपले सुरू होतात ते 2, 2.25, 3.5, 4.25 अशा ह्याच्यामध्ये आपले सगळे प्लॉट्स आहेत. अच्छा. आणि तो ट्रान्सफॉर्मर पण आपलाच आहे? तो ट्रान्सफॉर्मर पण आलेला आहे. त्या ट्रान्सफॉर्मरच लाईट आलेली आहे. त्या ट्रान्सफॉर्मर लाईट आली. हे जे पोल दिसत आहेत ना, हे सगळे पोल वगैरे आता आपण टाकलेले आहेत. हे आपण प्रायव्हेटली केलेलं आहे. परत पूर्ण प्लॉटला फेन्सिंग झालेलं आहे. त्यानंतर हा समोरचा जो स्टेट हायवे जो 100 आहे ना, हा ग्रीनफील्ड हायवे म्हणून डिक्लेअर झालेला आहे. कारण जर स्टेट हायवेला जर आपण परवानगीला जेव्हा टाकतो तर स्टेट हायवेला आपल्याला 20 मीटर्स रोड मार्जिन सोडावं लागतं. बरोबर. ह्याला आपल्याला 40 मीटर सोडायला लागलं कारण आत्ता नॅशनल हायवेचं नोटिफिकेशन इथं पडलेलं आहे ग्रीनफील्ड हायवेचं. अच्छा. म्हणजे ॲक्वायशन येत्या 1-2 वर्षात ॲक्वायशन होऊन हा रोड मोठा होणार. हा जो हायवे आहे ना, हा पुण्यातील भीमा कोरेगाव तिथून निघाला तो डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मगावी जाण्यासाठीचा हा जो रोड मंजूर झाला होता तो हा रोडचं वाइंडिंग हे 100% या
2-3 वर्षात होणार आहे. ओके, म्हणजे भविष्यात ॲप्रिसिएशन लेवल चांगली येईल इथे. आता सुद्धा आपण 40 मीटर मार्जिन सोडलेलं आहे रोडला त्याला, त्यामुळे इथे डिमांड चांगलं येणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अर्ध्या तासावरती दापोली, 20 मिनिटावरती मंडणगड, अर्ध्या तासावरती खेड, 35 मिनिटावरती महाड. आणि हा मुंबई दापोली स्टेट हायवे आहे ना? हा, मुंबई दापोली स्टेट हायवे आहे हा. तर या तुम्हाला बोरवेल दाखवतो. ही बोरवेल आहे इथे, त्यामुळे तुम्हाला 24 तास पाणी आहे. त्यानंतर त्याचा pH लेवल चांगला मेंटेन केलेला आहे. pH लेवल ऑलरेडी चांगला आहे. तर जनरली लोकांचा असा गैरसमज असतो की बोरिंगचं पाणी तुम्ही देणार तर ते क्षारयुक्त वगैरे आहे की काय, तर ते क्षारयुक्त पाणी नाही आहे, पाणी पिण्यायोग्य आहे. आत्ता जे आपले कामगार काम करतात ते ह्याच बोरिंगचं पाणी पित आहेत, त्यामुळे पिण्यायोग्य पाणी आहे. आणि नंतर जरी तुम्हाला वाटलं तरी ग्रामपंचायतकडनं पण आपल्याला वॉटर कनेक्शन पाहिजे तर आपण त्याला अप्लाय करून घेऊ शकतो. ओके. आता हायवेचा जसा विषय सांगितला तुम्हाला, तर समोर दिसतोय तो हा स्टेट हायवे 100 आहे. बरोबर. आता हे जे मार्जिन सोडलेलं दिसतंय ना तुम्हाला ह्या साईडला, तर हे जवळजवळ 40 मीटर मार्जिन आहे आणि आपण 25 मीटरवरती इथे बांध घातलेला आहे. तर हे जे मार्जिन सोडलेलं आहे आपण, त्याचं कारण की जसं सांगितलं की ह्याचा रोड डीपी जो आहे ना तो सँक्शन झालेला आहे आणि येत्या 1-2 वर्षामध्ये ह्या रस्त्याचं काम 100% होणार. त्यामुळे मी सांगितलं की तुम्ही जे घेताय ते 100% सोनं असणार आहे, त्यात काहीच शंका नाही. म्हणून सगळं रेडी करून काय होतं, डेव्हलपर्स प्रायमरी स्टेजला प्लॉटिंग करतात, ते प्लॉटिंग केल्यानंतर विकायला सुरुवात करतात, ऍड करतात आणि लिटिगेशन्स होतात. त्याच्यामध्ये कम्प्लीट झालेलं आहे सगळं, डॉक्युमेंटेशन पूर्ण कम्प्लीट. 1 डे मध्ये ॲग्रीमेंट, 1 डे मध्ये पोझिशन, सेम डे पोझिशन देतोय तुम्हाला, सेम डे ॲग्रीमेंट देतोय तुम्हाला. जे स्टार्टिंगची रो आहे प्लॉटची, हे सगळे कमर्शियल प्लॉट्स आहेत बरोबर? हे समोरचे सगळे कमर्शियल प्लॉट्स आहेत. ह्याच्यातले आतापर्यंत गेले किती असतील? ह्याच्यामधले आपले 6 मधले 4 प्लॉट गेलेले आहेत, 2 4 प्लॉट गेलेले आहेत. ओके. त्यातला हा जो कॉर्नरचा जो प्लॉट आहे ना, हा जो कॉर्नरचा प्लॉट आहे इथे आम्ही एक रेस्टॉरंटचा प्लॅन केलेला आहे. रेस्टॉरंटचा प्लॅन अशासाठी, आता आपले जे जवळ 26-27 जे काही प्लॉट्स आहेत त्या प्लॉट्सना आणि हा हायवे जो आहे तर हा हायवे अप्रोचसाठी जवळपास एक चांगलं रेस्टॉरंट मिळेल. दुसरी गोष्ट, तुम्ही इथे प्लॉट घेतलात आणि जर समजा स्वतःचं जर एक बंगला किंवा घर चांगलं सुंदर बांधलं तर ते होमस्टेमध्ये कन्वर्ट करून तुम्ही अर्निंग पण करू शकताय. बरोबर. हा एक तुम्हाला ऑप्शन असू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आलात कधी आणि जर तुम्हाला वाटलं की जेवणाची सोय काय वगैरे असेल तर आता आपलं रेस्टॉरंट असल्यामुळे तुम्हाला ते जेवण पण मिळू शकतं. हा एक तुम्हाला एक चान्स आहे. त्यामुळे तुम्हाला इन्व्हेस्ट प्लस अर्न हे दोन्ही बेनिफिट्स ते मिळू शकतात. आणि 499 पर स्क्वेअर फीट हा आपला रेट आहे. आणि हा रेट आत्ता फर्स्ट फेजमध्येच आहे. हा नंतर रेट म्हणजे उदाहरणार्थ एक पावसाच्या नंतर आपला रेट वाढवू शकतो. डिपेंड्स, लवकरात लवकर बुक करा, आपला प्लॉट चूज करा, एवढं तुम्ही सांगितलं. बरोबर. काय फायनान्स फॅसिलिटी देतात इकडे? फायनान्स फॅसिलिटी तुमचं सिव्हिल स्कोर वगैरे जर चांगला असेल, सगळं असेल तर आपण बँकेकडनं रेकमेंडेशन घेतलेलं आहे, बँकेतनं पण लोन करून देऊ शकतो. प्लस सिव्हिल स्कोर आणि आपलं ट्रान्झॅक्शन चांगलं पाहिजे. ओके. असा विषय. पण त्यामुळेच म्हणजे जास्त फायनान्स करायला लागू नये म्हणून आपण बजेट प्लॉट्सच काढलेले आहेत. 2-2 गुंठ्याचे, 3-3 गुंठ्याचे असे प्लॉट्स काढलेले आहेत. त्यामुळे या साईड व्हिजिट करा, बघा, आवडलं तर लगेच बुक करा आणि आपण ॲग्रीमेंट करून मालक बना. आणि इथे घर बांधायचं असेल तर कन्स्ट्रक्शन पण तुम्ही करून द्याल? इथे घरासाठी चांगलं आणि उत्तम प्रतीचं कन्स्ट्रक्शन आपण करून देऊ शकतो. एक 1600 ते 1800 रुपये कन्स्ट्रक्शन कॉस्ट त्याच्यामध्ये येते. आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं इंटरियल आणि कौलारू पाहिजे कौलारू, RCC पाहिजे RCC, असं सुंदर प्रकारे आपण घर बांधून, म्हणजे जसं तुमचं एलिव्हेशन असेल किंवा म्हणजे कसं आता डिमांड जसं असेल तसं ते रेट्स वाढतील वगैरे. लोकांचं जसं आवड आहे त्यानुसार लोकांना आपण देऊ शकतो. डिपेंड्स आहे एलिव्हेशन कसं पाहिजे, काय पाहिजे. मिनिमम रेट 1600-1800 पासून सुरू होतात जांभ्या दगडामध्ये करायचं असेल तर. आणि या प्रोजेक्टची पूर्ण कन्सल्टन्सी आपल्याकडेच आहे? हो, हे पूर्ण प्रोजेक्ट कन्सल्टिंग, परत मार्केटिंग, हे सगळ्या गोष्टी आपणच करतोय. त्यामुळे इथले काय खास काळजी वगैरे होते हे सगळे आपण क्लिअर करून, टायटल क्लिअर करून हे प्लॉट आपण आता मार्केटमध्ये विक्रीसाठी आणलेले आहेत. आणि 100% रेडी प्लॉट्स विकायला आणलेले आहेत. अनरेडी कुठलेच प्लॉट नाही आहेत. फक्त याच्यातला जो रस्त्याचा विषय, तो रस्ता पण दिलेला आहे. रस्त्याचं पावसामुळे जरा आपण भर टाकली होती, ती आता भर बसलेली आहे सगळ्या प्रकारे व्यवस्थित. आणि आता 1-1.5 महिन्यामध्ये आता कॉन्क्रिटीकरणाचं पण काम पण आपलं सुरू होत आहे. ओके, ग्रेट. आपल्या मुंबई, हा माझ्या मागे आहे दापोली, ह्या साईडला आहे मुंबई. आता जर तुम्ही बघाल तर माझ्या मागे ही झाडं आहेत ना, ही एवढी मस्त वाऱ्याने हलतात. खूप सुंदर वारा आणि खूप छान लोकेशन आम्ही निवडलेलं आहे आपल्यासाठी, की जेणेकरून तुम्हाला इथे राहताना एक कोकणातलं मनमुराद फील, जो एक समाधान आहे ना, ते ह्या प्लॉटवरती 100% मिळेल याची खात्री आम्ही नक्की घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हायवेवरनं येताना जाताना हा प्लॉट तुम्हाला एकदम रोड टच आहे. त्यामुळे दुसरी गोष्ट म्हणजे नियरबाय हॉस्पिटल्स आहेत, नियरबाय चांगले स्कूल्स आहेत, दापोली असेल किंवा मंडणगड असेल ह्या ठिकाणी. त्यामुळे बाय बसनी जरी तुम्ही आलात तरी बसही आपल्या इथे थांबते. त्यामुळे असं लांबचा किंवा आतल्या साईडला कुठे डिस्टन्स वगैरे नाही आहे किंवा आतमध्ये रोड आहे आणि तिकडनं आपण घेतला किंवा भविष्यात रोडचा विषय
स्टेट हायवे टच जो कन्वर्ट होतो नॅशनल हायवेमध्ये, त्या हायवे टच प्रॉपर्टी आणि सुंदर प्रॉपर्टी, पाणी कनेक्शन, इलेक्ट्रिसिटी वगैरे सगळं आलेलं आहे, प्लांटेशनही केलेलं आहे. फक्त आणि फक्त तुम्ही या, बघा, आवडलं तर बुकिंग करा आणि लगेच विदिन अ वीक तुम्ही ॲग्रीमेंटलाही बसू शकता. एवढी आमची फास्ट तयारी आहे. परफेक्ट डीलच्या चॅनलचा नंबर तुम्हाला खालती दिसत आहे, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि साईड व्हिजिटची व्हिजिट ठरवून घ्या आणि या, तुम्हाला आम्ही नक्की चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आणि गाईडलाईन करू.